श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि आपण असं म्हणतो की बघता बघता श्रावण महिना अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आणि हा श्रावण महिना अगोदरच आपल्याला घरच्या घरी आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कुलदेवीची घरच्या घरी ओटी कशी भरावी, ओटीला काय काय साहित्य लागणार आहे किंवा ओटीमध्ये जर एक वस्तू नसेल तर आपल्या देवीची ओटी आहे ती अपूर्ण आहे किंवा कोणत्या स्त्रियांनी देवीची ओटी भरावी, कोणत्या स्त्रियांनी देवीची ओटी भरू नये, देवीची ओटी भरल्यानंतर ओटीतील साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर याची जी सगळी माहिती आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक उत्सव साजरे करतो, अनेक व्रतवैकल्य करतो. तसंच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण करतो. तसंच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची आहे. म्हणजे खरं तर श्रावण महिन्याचे महत्त्व हे अनंत साधारण आहे. चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिना हा ओळखला जातो. आणि मग या महिन्यामध्ये अनेक आपण व्रतवैकल्य देखील करतो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते. आता कुलदेवी ही काय करते, तर कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी. प्रत्येकानं कुलदेवीची ओटी ही भरायलाच पाहिजे. देवीची ओटी कशी भरायची किंवा कोणत्या ठिकाणी भरायची किंवा आपल्या देवीचं जे स्थान असेल तर तिथं जाऊन आपण ओटी भरावी का, तर हे करणं हे खूप चांगलं असतं. मात्र आपलं जे देवीचं जे मूळ स्थान आहे तर त्या मूळ स्थानावरती जाऊन भरणं हे चांगलंच आहे, परंतु काही वेळेला आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ओटी भरणं शक्य होत नाही आणि म्हणून आपण ती ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकतो. आता घरच्या घरी ओटी भरताना त्या ओटीमध्ये काय काय साहित्य असावं, तर बघा, कारण जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो, देवीचा आपण मान सन्मान करतो, तेव्हा देवीचं संरक्षण कवच आपल्या कुटुंबाच्या अवतीभोवती राहतं. आपल्याली जी अडलेली कामं असतात तर ती मार्गी लागतात. याचसोबत आपल्याला कुलदेवीचे आशीर्वाद देखील मिळतात किंवा कुठलंही संकट असेल तर आपण त्या संकटातून तरून जाऊ शकतो किंवा त्या संकटावर मात करू शकतो. मग आपण प्रत्येकजण आपल्या कुलदेवीची नित्यसेवाही करतच असतो, परंतु आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करायला लागतो किंवा कोणत्याही कार्याची जर आपण सुरुवात केली तर काही वेळेला आपल्याला असं होतं की पुढं जाऊन ते आपलं काम होतच नाही किंवा काम अपूर्ण राहत नाही किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होत नाही. काही जणांना नोकरीमध्ये यश प्राप्त होत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा काही जोडप्यांमध्ये काहीही दोष नसताना सुद्धा संतानप्राप्ती होत नाही किंवा काही घरात आर्थिक समस्या असतात. अशा अनेक आणि नाना तऱ्हेच्या आपल्याला समस्या असतील. जर आपल्या घरामध्ये अशा जर समस्या असतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा ही करायलाच हवी. आणि आता तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असते किंवा टाक असतो किंवा फोटो असतो. समजा यातलं काहीही जर नसेल तर लक्ष्मी देवीचा जरी फोटो असेल किंवा लक्ष्मीची जरी मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल. आता बघा, काही मैत्रिणींना असं कमेंट करतात की कुलदेवीचा फोटो नाही किंवा टाक नाही किंवा मग अशा वेळी तुम्ही मग लक्ष्मीसमोरही ओटी भरू शकता किंवा आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो. आता जेव्हा आपण ओटी भरणार आहे तर ती ओटी आपण शक्यतो शुक्रवारी किंवा मंगळवारी भरायची आहे.
मग ओटी भरल्यानंतर बघा, आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील, तर त्या आपल्या आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील आपण देवीची ओटी भरू शकतो. आता मग आपल्याला साहित्य कोणकोणतं लागणार आहे? तर आपल्याला घरच्या घरीच ओटी भरायची आहे आणि घरच्या घरी जर ओटी भरायची असेल, तर तुम्हाला एक साडी घ्यायची आहे. आता देवीची ओटी भरतो त्यावेळेस आपण सहावार साडी असेल किंवा नऊवार घेतो, पण शक्यतो तुम्ही नऊवारच साडी घ्या. देवीची ओटी भरणार आहे त्यामुळे नऊवार ऐवजी तुम्ही सहावार घेऊ शकता. पण ज्यावेळेस तुम्ही देवीच्या दर्शनासाठी समजा तिच्या मूळ ठिकाणी जाणार आहात, तर मात्र तुम्हाला नऊवारी साडीच खरेदी करायची आहे किंवा साडीमध्ये जो असलेला खण आहे किंवा जो ब्लाऊज पीस आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि एका कोणत्याही ताटामध्ये कोणत्याही शुभ रंगाची साडी, मग ते केशरी असेल, पिवळा असेल किंवा हिरवा असेल, लाल असेल, कोणत्याही रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो श्रावण आहे त्यामुळं तुम्ही हिरवा रंगाची साडी खरेदी करू शकता. साडीतील खण देखील आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्या साडीवरती तुम्हाला तांदूळ किंवा गहू हे धान्य ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. सोबतच तुम्हाला जी काही फळं मिळणार आहेत तर ती फळं त्याच्यामध्ये घाला. सुपारी असेल, हळकुंड असेल, खारीक, बदाम, खोबरं ह्या ज्या काही सर्व वस्तू आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. तुम्हाला जी काही फळं बाजारामध्ये मिळतील ती फळंसुद्धा तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता. आता याशिवाय हळद-कुंकू किंवा हिरव्या बांगड्या असतील किंवा देवीला गजरा खूप आवडतो त्यामुळं देवीला माळण्यासाठी तुम्ही गजरा ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता. म्हणजे जे आपण नेहमी साहित्य भरतो तर हे ओटीमध्ये साहित्य असावं. आता त्याच्याबरोबरच काळ्या रंगाची पोत असेल किंवा एखादा गुंजभर सोन्याचा जर मणी मंगळसूत्र जर तुम्ही खरेदी करून जरी देवीला ओटी भरलं तरी चांगलंच आहे. आता हे सगळं साहित्य ताटामध्ये घेतल्यानंतर नारळाची जी काही शेंडी आहे तर ती देवीच्या दिशेने असावी. आपल्याला ते ताट घ्यायचं आहे. देवघरासमोर एक चौरंग ठेवायचा. त्या चौरंगावरती एखादं तुम्ही स्वच्छ लाल रंगाचं कापड अंथरायचं आणि तिथे ताट तुम्हाला ठेवायचं आहे. देवघरासमोर तुम्ही दिवा, अगरबत्ती, धूप लावायचे आहे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या देवारामध्ये असलेल्या कुलदेवतेच्या फोटोला, मूर्तीला किंवा तुमच्याकडे जो काही टाक असेल किंवा लक्ष्मी मातेची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला सुरुवातीला तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर ओटीला देखील तुम्हाला हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि या ओटीमध्ये एक तुम्हाला महत्त्वाची वस्तू घालायची आहे. आता ती वस्तू कोणती आहे? तर जो काही पानाचा विडा आहे, तर पानाचा विडा त्या ओटीमध्ये घालणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला कोणत्याही पानाच्या जर दुकानात गेला तर हा विडा तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा घरीसुद्धा तुम्ही तसा विडा बनवू शकता. मग खलबत्त्यामध्ये कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून तुम्ही त्याच्यामध्ये तांबूल जे आहे तर तांबूल तयार करू शकता आणि याशिवाय जर देवीची ओटी तुम्ही जर भरली तर ती देवीची ओटी ही अपूर्णच राहणार. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे एक जोडपान घ्यायचं, त्याला चुना कात लावायचा, त्याच्यावर सोप टाकायची, थोडीशी खडीसाखर टाकायची, एखादी वेलची टाकायची आणि हे सर्व जे आहे तर तो सर्व विडा तयार करायचा आणि म्हणजे ते सगळं कुटायचं आणि कुटत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लवंगा देखील टाकायच्या आहेत आणि ते पान तयार करणार असाल तर पान तयार केल्यानंतर वरून तुम्हाला एक लवंग लावायचे आहे आणि हा जो विडा आहे तो तुम्हाला देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ताटातील ज्या काही आपण सगळ्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे. देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावं, आपल्याला शक्ती मिळावी, आपल्याला सुखसमाधान मिळावं, वैभव मिळावं, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे. आणि देवीला सांगायचं आहे की मला जे काही साधं मिळेल ते गोड मानून घे आणि मनोभावे तुझ्या ओटीचा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाभोवती तुझं जर संरक्षण कवच राहू दे. आमच्या मुलाबाळांचं रक्षण कर किंवा आमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी मी ही ओटी भरत आहे आणि माझीही प्रार्थनेचा तू स्वीकार कर आणि माझी ओटीसुद्धा तू स्वीकार. आणि मग जे काही ओटीचं साहित्य असेल तर ओटीचं साहित्य
आपल्या देवीच्या पायी आपण अर्पण करायचं आहे आणि त्या साहित्यावर आपल्याला तांदूळ वगैरे ठेवायचे आहेत. नंतर आपण जी अर्पण केलेली साडी आहे तर तुम्ही ती घरच्या घरी देवीला अर्पण केलेली जी साडी आहे ती तुम्ही स्वतःसुद्धा परिधान करू शकता किंवा जर तुम्हाला एखादी सवाष्ण जर महिला मिळत असेल तर सवाष्ण महिलेला देखील तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती असेल म्हणजे सासूबाई असतील किंवा इतर जवळच्या नातेवाईक असतील तर त्या एखाद्या स्त्रीलासुद्धा तुम्ही ही ओटी देऊ शकता. आणि जर समजा एखादी महिला जर स्वतः जर ओटी जर वापरणार असेल तर तुम्ही ती साडी घालू शकता. आणि ओटीच्या साहित्यामध्ये जी काही फळं असेल तर ते फळं आपण खाऊ शकतो. तांदूळ जे घातले होते तर तांदळाची आपण खीर बनवू शकतो आणि आपण प्रसाद करू शकतो किंवा साडी ओटीचं साहित्य तसंच ठेवू शकतो. आणि समजा याच दरम्यान वेळी समजा जर आपल्याला कुलदेवीच्या मूळ पीठावर जाण्याचा जर योग आला असेल तर तिथं तुम्ही सोबत नेऊ शकता आणि तेच साहित्य तुम्ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी वापरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी कुलदेवतेची ओटी भरू शकता. मग आता कुलदेवतेची ओटी कोणी भरू नये तर ज्या गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी कुलदेवीची ओटी भरू नये. कारण जिची ओटी आधीच भरलेली आहे अशा स्त्रीनं देवीची किंवा इतर स्त्रियांची ओटी भरू नये असं म्हटलं जातं. चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी कुलदेवीच्या चरणी अर्पण करूया आणि इथंच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ